नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पैशांच्या किरकोळ वादातून एका पाणीपुरी विक्रेत्यावर काचेच्या धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे कपिल नगर पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला। नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार स्वर्णनगर येथील रहिवासी सज्जनलाल हिरालाल गुप्ता हे आपले पाणीपुरीचे दुकान बंद करून घरी परत होते। यावेळी त्यांचा परिचित असलेल्या एका व्यक्तीसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला। सज्जनलाल यांनी सध्या पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपी संतापला। रागाच्या भरात आरोपीने जवळ पडलेली काचेची धारदार वस्तू उचलून सज्जनलाल यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात सज्जनलाल गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच त्यांच्या भावाने घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने मायो रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। दरम्यान कपिल नगर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रदीप कुमार मिश्रीलाल गुप्ता, वय 25 वर्ष, राहणार काशीनगर असे आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असली तरी जखमी विक्रेत्याच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।